क्वालिफायरचा थरार सुरू. क्वालिफायर मध्ये जो संघ विजेता ठरेल तो थेट सामना करेल शंभू 11 अर्थात पुणे पोलीस गणेश महांगडे यांचा संघ शंभू 11. कोण ठरणार तो फायनलिस्ट हे ठरणार आहे या सामन्यामध्ये. सलामीचे फलंदाज देश झोन खेळाडू सामनावीर पुरस्काराने ज्यांना गौरवण्यात आलंय. एका बाजूला असतील रोहन शिर्के, सोबत असतील कॅप्टन बंटी महांगडे. बजरंग 11 12वा खेळाडू. शंभू 11चे कॅप्टन देखील तयार राहतील. या सामन्याचा निकाल जसा जसा जवळ येईल तसं लगेचच आपल्याला नाणेफेकीसाठी बोलावलं जाईल. तयार राहायचंय, वेळ दवडायचा नाहीये. वळूयात सामन्याकडे. पंच प्रताप सर आपणास विनंती, सामना लगेच सुरू करा. फायनल देखील आपल्याला किमान 3 षटकांची खेळवायची आहे. रोहन शिर्के डावखोऱ्या हाताचा फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला बंटी महांगडे उजव्या हाताचा एक असा फलंदाज जो डाव्या हाताने देखील तांडव माजवू शकतो. 13 बॉल 44ची खेळी मागील सामन्यात या खेळाडूने केली होती. आता देखील तशीच कामगिरी करावी लागेल, परंतु समोर कसलेला गोलंदाज. ओ इथं मात्र छोटा पॅकेट, बडा धमाका, बडे मॅच का बडा बादशाह. रोहन शिर्के सट्टन फायर. पहिला चेंडूवर केला हल्ला बोल, पाठवलाय सीमारेषे पार, खेचला फ्लॅट बॅटेड, घुटना टेक, षटकार देख, फटकार, सिक्सर. यावेळी फुलटॉस लो फुलटॉस अलॉंग द कार्पेट खेळलाय. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीने फील्ड जरूर केला गेलाय. मेल केवळ एक सिंगल, डायरेक्ट हिट जरूर होतोय परंतु क्रीजमध्ये दाखल रोहन. इथं पुन्हा एकदा बंटी देखील डावखोऱ्या हातानेच फलंदाजी करणार आहेत, आपलं मनोरंजन करणार आहेत. याही वेळी बंटी त्याच पद्धतीची कामगिरी करतील का हे मात्र पाहावं लागेल. प्रत्येक षटकारासाठी बाबूनाना शिर्के यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक येईल का? येस, डेफिनेटली येईल. मिसफील्ड, धनराज, डीएम आणि चेंडू यामध्ये होती रेस. बॅकअप दिला जातोय परंतु तो पुरेसा ठरतोय का? 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 1 धाव निश्चितपणे संघासाठी वाचवली. क्षेत्ररक्षकाचं करावं लागेल कौतुक. यावेळी मात्र फटका फसतोय. डाऊन द बॉल, फिल्डर येतोय. रोहन बॅक टू पवेलियन. पुनरागमन होत आहे आरके यांचं. रोहन एक षटकार जरूर खेळलाय, त्यानंतर मात्र परतावं लागलंय पवेलियनच्या दिशेने माघारी. 10 धावा धाव फलकावर जरूर लागल्यात. एका षटकाराच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणखी एक फलंदाज विकी थोरवे, आणखी एक सामनावीराचा मानकरी. रोहन यांनी जरूर एक चांगला षटकार खेळला परंतु तदनंतर मात्र त्याची पुनरावृत्ती करता आलेली नाही आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमवावी लागली आहे. चांगला झेल डेपमध्ये टिपला गेलाय. 10 धावा धाव फलकावर. जो संघ या सामन्यात पराभूत होईल त्याला तृतीय क्रमांकावरच मानावं लागेल समाधान, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. या दरम्यान येतो एक डॉट बॉल. ज्या पद्धतीने सामना सुरू आहे, डॉट बॉल सोने के बराबर. प्रत्येक निर्धाव स्वरूपाच्या चेंडूला सोन्याची किंमत प्राप्त आहे. अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका मिळेल एक सिंगलवर मानावं लागेल समाधान. स्ट्राईकवरती असेल पुन्हा एकदा विकी थोरवे. आणि इथं एक जमेची बाजू अशी असेल ती म्हणजे बंटी महांगडे यांना स्ट्राईकपासून वंचित ठेवण्यात यश मिळवलंय. 11 धावा केवळ धाव फलकावर. बंटी यांनी आतापर्यंत पहिल्या षटकात केवळ एकाच चेंडूचा केलाय सामना. केवळ 11 धावा धाव फलकावर. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं पहिल्या षटकात केवळ 4 धावा आल्या होत्या. रोहन आणि विकी दोघेही बाद झाले होते परंतु तदनंतर मात्र बंटी यांनी केला हल्ला चढवला आणि तो हल्ला फक्त चढवला नाही तर आपल्या संघाचा पूर्ण किल्ला लढवला.
आणि संघाला विजय मिळवून दिला आणि या फेरीपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान. आता देखील तशीच कामगिरी बंटी यांना करावी लागेल, विकी यांना त्यांची सोबत करावी लागेल, एकमेकांचं साथी व्हावं लागेल, एकमेकांचं सारथी व्हावं लागेल, एकाला अर्जुन तर एकाला कृष्ण व्हावं लागेल. चला जलद गतीने सामना सुरू ठेवा. धनराज डीएम लेग स्पिनचा मारा, मोठा फटका, ओहो कॅच लाजवाब, परंतु चेंडू सीमारेषे पार. आलाय षटकार, एफर्ट मात्र लाजवाब. आबा यांच्या एफर्ट साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. षटकार खेचला विकी थोरवे, सेट ऑन फायर. दुसरा चेंडू, यावेळी एक्स्ट्रा कव्हर, कॅच सुटले, या कॅच ड्रॉप. इथं मात्र बंटी एका धावेवरच मानतील समाधान, स्ट्राईक वरती येण्यासाठी इच्छुक, स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे. 18 धावा धावफलकावर लागतायत. बंटी असतील प्रयत्नशील, मोठे फटके खेळण्यासाठी, बाउंड्री क्लिअर करण्यासाठी प्रयत्नशील. इथं मात्र बंटीसाठी जाळं विणलं जात आहे. लेग साईडची बाउंड्री पॅक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यामध्ये यश येईल का, की पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक, हे मात्र पाहावं लागेल. बंटी महागडे समोर असेल धनराज डीएम. मोठा फटका, फटका आहे भारी, षटकाराची ललकारी. तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलेले आनंददादा चिरकुटे यांचं देखील झालं आगमन. सहर्ष सहर्ष स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय बंटी महागडे यांची बॅट तळपते. सूर्याचं तेज कमी झालंय, आता सूर्यप्रकाश कमी झालाय, परंतु इथं मात्र बंटी तेजाने झळकतायत. मोठा फटका, फटका फसलाय, फिल्डर राऊंड द बॉल. ओ डिझास्टर मुवमेंट, ब्रेन फेड मुवमेंट. इथं मात्र संधी सोडली आहे का, तू मैं पहले आप के चक्कर में फस गए जनाब. 2 धावा मिळतील, 26 धावा धावफलकावर. पहले आप करते करते यहाँ तो फस गए जनाब. अडचणीमध्ये सापडलाय संघ. बंटी महागडे सारख्या खेळाडूला जीवनदान, मातब्बर खेळाडूला मिळतंय जीवनदान. हो इथं मात्र लेफ्ट हँडेड बॅटिंग करत असताना राईट हँडला गॅप, आणि तो गॅप शोधत अप्रतिम असा फटका. जर आपण पाहिलं ना तर खरं तर हे राईट हँडेड बॅटर आहेत, परंतु त्यांचं एक कलागुण कौशल्य म्हणता येईल. डेव्हिड वॉर्नर यांना देखील आपण अशा प्रकारे खेळताना पाहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं राईट हँडेड बॅटिंग करत असताना डावखुर फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांनी एक अर्धशतक देखील झळकावलंय. आणि तशीच काहीशी कामगिरी इथं बंटी यांच्याकडून. यावेळी उजव्या हातानं चेंज करत, स्टान्स चेंज करत चौकार लगावला, त्यानंतर याही चेंडूवर ठोकलाय एक लाजवाब चौकार. यावेळी मात्र डावखुऱ्या आक्रमक शैलीमध्ये 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजीसाठी येतंय कोण, आबा यांना बोलवलंय गोलंदाजीसाठी. बंटी महागडे यांचं करावं लागेल कौतुक. 5 चेंडू 19 धावा. अगदी क्षेत्ररक्षणाबरोबर क्षेत्ररक्षकांबरोबर खेळ करताना खेळाडू पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटिंग करताना उजव्या बाजूला गॅप पाहिला आणि मग उजव्या बाजूला गॅप पाहिला, त्यानंतर एक जबरदस्त फटका खेळला. याही वेळी केवळ एक सिंगल अंकित केली जाते. सिंगल बरोबरच पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाबरोबर प्रतिस्पर्धी कर्णधाराबरोबर खिलवाड करण्यासाठी सज्ज बंटी महागडे. 35 धावा धावफलकावर लागतायत. वैयक्तिक 5 चेंडू 19 धावा. आबा गोलंदाजीसाठी सज्ज. पाहूयात काय करतायत. यावेळी मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू, हाय अँड हँडसम, स्टँड अँड डिलिव्हर, डिपॉझिटेड इन टू द पार्किंग लॉट, सीमारेषे पार, षटकार. न पूछ की मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये मैंने खुद से वादा किया है. आणि हे ब्रीदवाक्य उराशी बाळगत केली जाते फटकेबाजी. पुन्हा एकदा सी कॉर्नर, सीमारेषे पार. आला षटकार. बंटी महागडेचा हल्ला बोल, ब्लॉकबस्टर, सुपरस्टार. 47 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात केवळ एका चेंडूचा केला होता सामना, तदनंतर 7 चेंडू 31 धावांची लाजवाब खेळी. अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल. आखूट टप्प्याचा मारा, षटकाराचा दरारा.
हॅट्रिक ऑफ सिक्सेस. संघा मालक स्वतः बाबूनाना शिर्के हे देखील उपस्थित आहेत प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उपस्थितीने वाढलाय आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास बॅटिंगमधून झळकतोय. राईट हँडेड बॅट्समन आहे हा, हे कोण पाहिल्यानंतर म्हणणार नाही, कोण विश्वास ठेवणार नाही. अलंग द कार्पेट खेळलेला फटका, एक पूर्ण, दुसरीचा निश्चितच प्रयत्न आणि 2 वरच मानलं जाईल समाधान. अखेरचा चेंडूला देखील धाडलं जात. यस, डेफिनेटली आउट ऑफ द ग्राउंड, सीमारेषे पार, षटकार. आणि इथं मात्र बंटी महांगडे याच नावाचा धरारा 62 धावाचं लक्ष उभं केलंय. 18 चेंडू 61 धावांची खेळी. असं म्हणतात ना, कम एट द आवर कम एट द मैन. जहां मैटर बड़े होते हैं वहां बड़े खिलाड़ी हमेशा खड़े होते. इथं मात्र हा खेळाडू राहिलाय उभा. वैयक्तिक धावसंख्या 47 धावा कुठल्या आहेत. मागील सामन्यात 44 धावांची खेळी, तर या सामन्यामध्ये 47 धावांची खेळी. आणि या खेळाडूचं विशेष कौतुक यासाठी की तो एक उजव्या हाताचा फलंदाज आहे, परंतु इथं मात्र वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याच्या दिशेप्रमाणे आपला स्टॅन्स बदलला आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटिंग करत असताना 47 धावांची खेळी केली आहे. 62 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे एकवेरा 11 मध्ये देखील ती क्षमता आहे. त्या दर्जाचे खेळाडू आहेत. एका बाजूला असतील विक्रांत, सोबत असतील RK, धनराज DM, हे देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे. या संघाकडे देखील फलंदाजीची फळी तितकीच मजबूत आहे, परंतु या मजबूत फलंदाजीच्या फळीला महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. RK आणि विक्रांतची या जोडीला अगदी पहिल्या चेंडूपासून हल्ला बोल चढवावा लागेल. आपण पाहिलेलं आहे KKR या संघानं 261 धावांची उच्चांकी धावसंख्या गतवर्षी IPL मध्ये उभारली होती. असं वाटलं होतं की ती धावसंख्या पार केली जाणार नाही, परंतु आतापर्यंतचा T20 क्रिकेटमधला सर्वोच्च चेसचा रेकॉर्ड पंजाब किंग्स यांनी 2 युवा शिलादारांच्या खांद्यावर चेस केला, साध्य केला. आशुतोष सिंग आणि शशांक सिंग, या आशुतोष आणि शशांक या 2 खेळाडूंच्या जोरावर 261 धावांचं लक्ष्य पंजाबने पार केलं होतं. आणि तोच आत्मविश्वास इथं बाळगावा लागेल. जरूर समोरचा संघ तुल्यबळ आहे, परंतु माझ्या मनगटात देखील तितकीच ताकद आहे हे दाखवून द्यावं लागेल. ना हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है दोस्तों. जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है. अखेरपर्यंत खेळत राहावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जिद्द सोडू नका, चिकाटी सोडू नका. त्याचबरोबर अखंड वाई तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आधारस्तंभ निलेश भैया भोसले यांचं देखील होतंय शुभ आगमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंटी महांगडे पहिल्या डावामध्ये 61 धावांचा डोंगर उभा केलाय. तदनंतर गोलंदाजीसाठी देखील स्वतःच तयार आहेत. स्ट्राईकवर समोर असेल RK फौजी. पहिला चेंडू हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय. 1 धाव घेतायत, दुसरीचा प्रयत्न नाही. विक्रांत उत्सुक असतील स्ट्राईकवर दाखल होण्यासाठी. समीकरण मात्र प्रत्येक चेंडूनंतर बदललेलं पाहायला मिळेल. अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बक्षिसं दिली गेलेत. अशा आनंददादा चिरगुटे असतील, त्याचबरोबर अभिभैया मस्कर असतील, निलेश भैया भोसले असतील, रोहित दादा वाडकर असतील, ते देखील जोडले जातील. मयूरदादा पाटील हे देखील आपल्यासोबत काही क्षणांमध्ये जोडले जातील. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. बक्षिसांची रेलचेल देखील आहे आणि मान्यवरांची देखील रेलचेल पाहायला मिळते. या दरम्यान विक्रांतचा मोठा फटका, मोठा प्रहार, ब्लास्ट, 1 बाउंस, चौकार, सीमारेषे पार, 4 रन्स. ये रास्ते है 4 के. एक अटीतटीची लढाई जरूर पाहायला मिळाला पाहिजे मित्रांनो. 62 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु लढणं गरजेचं. पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, रनामध्ये नाही. मनामध्ये जर तुम्ही हारला तर रनामध्ये तुम्ही जिंकू शकणार नाही, परंतु जर मनामध्ये तुम्ही जिद्द बांधली, चिकाटी बांधली, उराशी ठरवलं की मी लढणार, तर मात्र रनामध्ये तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. इथं मात्र या क्रिकेटच्या रणांगणामध्ये, क्रिकेटच्या पटलावर, पसरणी प्रीमियर लीगच्या थरारामध्ये कोण ठरणार वरचढ, कोण गाठणार फायनलची पायरी, हे मात्र पाहावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला अवांतर धाव, जमिनीला समांतर. पंच प्रताप सर यांचा इशारा, वाईड बॉल. यावेळी पुन्हा एकदा हात फैलावले जात आहेत. पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. 3 चेंडूच्या पाठीमागे 7 धावा आलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्पिनचा मारा, अखेरीस फलंदाजाला चकवण्यात यश.
अतिशय अतिरिक्त टर्न घेणारा हा चेंडू. यावेळी मात्र व्हेरिएशन लेग स्पिनचा मारा अगेन्स्ट द टर्न खेळलेला फटका. रोहन त्या रिजनमध्ये तैनात, परंतु रोहनला देखील चकवत चेंडू चाललाय थेट सीमारेषे पार. 1 बाउन्स चौकार. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. 11 धावा धावफलकावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यान येतो एक वाईड बॉल. 2 डॉट आले ना. डॉट गेला की अंगाला लागला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका. लॉंग ऑन रिजन. क्षेत्ररक्षक तैनात. मिळतील 2 धावा. या 2 धावांबरोबरच षटक होते समाप्त. षटकाची सांगता 14 धावा धावफलकावर. अट्टा मात्र 12 चेंडू 48 ची गरज. प्रत्येक षटकामध्ये 7 चौकार किमान 4 षटकार खेचणं गरजेचं नव्हे तर किमान 4 ते 5 मोठे फटके येणं आवश्यक आहे. 12 चेंडू 48चं लक्ष मोठं आहे, परंतु आरके आणि विक्रांत यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. गोलंदाजीसाठी नवीन षटक हाताळतोय मोहित काकडे गोलंदाजीसाठी येत आहेत. अनिकेत महांगडे ड्रोन ऑपरेटर यांना विनंती आहे आपण मैदानाच्या दिशेने यायचं. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? ब्रेन फेड मुवमेंट, डिझास्ट्रस मुवमेंट. मिसफील्ड अलाउन्स द बॅट्समन टू गेट 4 रन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हा चेंडू. सीमारेषे पार. मिळतोय चौकार. आरके यांचा आणखी एक प्रहार, परंतु यावेळी अलॉंग द कार्पेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये केला जातोय. फील्ड मिड विकेट रिजनमध्ये केवळ एका सिंगलवर मानावं लागेल समाधान, परंतु सिंगल बरोबरच या दरम्यान एक चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. पुन्हा चेंडूला धाडलंय सीमारेषे पार. आलाय चौकार, परंतु अजूनही चौकार षटकारांची ललकारी. आतिषबाजी कायम ठेवण्याची गरज. 23 धावा जरूर लागतायत धावफलकावर, परंतु 9 चेंडू 39ची अजूनही आवश्यकता. मोहित काकडे यांच्यावर हल्ला बोल जरूर चढवला जातोय. विक्रांत कर्णधाराला साजेशी कामगिरी जरूर करतोय, परंतु ती कामगिरी करत असताना शेवटपर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. यावेळी स्ट्रोक मात्र फसतोय. मिड विकेट रिजन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फील्डर आहे आणि एकच धाव मिळेल. प्रतिपचंद्र लेखेवी वर्धिष्णर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो तसंच शहाजी पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य देखील वाढत गेलं आणि त्याच पद्धतीनं अगदी पहिल्या पर्वापासून सुरू झालेलं पसरणी प्रीमियर लीग हे देखील अगदी त्याच पद्धतीनं फोफावतंय, वाढत चाललंय. त्या स्पर्धेचा दर्जा वाढतोय, दर्जा उंचावतोय. गतवर्षी 16 संघ होते, 4 बक्षिसं होती. यावर्षी 20 संघ, तब्बल 5 आकर्षक ट्रॉफीज आणि 5 बक्षिसं. बक्षिसाची मानकरी 5 असतील. त्याचबरोबर देणगीदारांची देखील रेलचेल आहे. अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. एक चेंडू अजूनही बाकी असेल. 7 चेंडू 34ची गरज. यावेळी मात्र मोठा फटका फसलाय. डॉट बॉल येतोय. 6 चेंडू 34. अर्थात यावेळी मात्र एक आक्रमक रूप धारण करून ऐतिहासिक कामगिरी रचावी लागेल. इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात जर तुमचं नाव कोरायचं असेल तर मात्र तुम्हाला इथं इतिहास घडवावा लागेल. वेडात मराठे वीर दौडले 7 असं म्हटलं जातं. एक साथ लढावं लागेल. इथं मात्र वेड पांघरावं लागेल. दुसरं बक्षीस दिलं ना. त्याचबरोबर
द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं असे सन्माननीय बाजीराव नतू महांगडे, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज बाजीराव महांगडे यांचं देखील होतं शुभागमन. मनपूर्वक सहर्ष स्वागत. रोहनच्या हातामध्ये सोपवलाय चेंडू, रोहनवरती चढवलाय हल्ला बोल. आरके यांनी ठोकलाय षटकार. शर्यत अजून संपलेलं नाहीये कारण मी अजून जिंकलेलं नाहीये हे ब्रीदवाक्यावर अशी बाळगलं जात आहे. 5 चेंडू 28ची गरज. चला स्पीडअप घ्यायचं आहे. पंचांना विनंती असेल, फायनल आपल्याला खेळवायची आहे. जलद गतीनं सामना सुरू ठेवा. 5 चेंडू 28ची गरज असताना आरके करतील का हल्ला बोल, रचतील का इतिहास, बनतील का इतिहासाचा एक भाग, सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल का त्यांचं नाव. फुल टॉसला पाठवलंय पुन्हा एकदा. डीप मिड विकेट रीजन, सीमा रेषे पार षटकार. ये मंजिल अगर पहाड़ है तो मैं भी दशरथ मांझी हूं, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. आरके फौजी सीमेवरती जसा हा जवान शत्रूशी 2 हात करतो ना, शत्रूला धूळ चारतो ना, तेव्हा जी जिद्द दाखवतो आपण म्हणतो ना, ही फौजीच्या रक्तामध्येच आहे. लढणं आणि लढणं, शेवटच्या श्वासापर्यंत लढणं, आणि तेच दाखवून दिलं जातंय आरके फौजी यांच्या माध्यमातून. तिसरा चेंडू यावेळी मात्र प्रहार फसतोय, फटका फसतोय. त्याचबरोबर निलेश भैया भोसले अखंड वाई तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष यांचं देखील शुभागमन, मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा एक फटका आहे भारी. षटकाराची ललकारी, परंतु थोडासा उशीर झालाय का. 2 चेंडू 16 गरज, 1 डॉट बॉल. ओके, वाईड बॉल आलेला आहे. 3 चेंडू 16ची गरज, माफ करा. 3 चेंडू 15ची गरज, माफ करा, करेक्शन केलं जात आहे. एक वाईड बॉल या दरम्यान आलेला होता, आपण पाहिलेला आहे. अर्थात अजूनही आव्हान जिवंत. काय होईल मैदानाच्या आतमध्ये. 6:34ची मॅच 3:15वर येऊन ठेपली आहे. रोहनला मागतं इथं शांत चित्तानं गोलंदाजी करावी लागेल, मन शांत ठेवावं लागेल. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 डॉट काढायचा आहे आणि तो 1 डॉट तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट फायनलच्या दिशेने. तर आरके फौजी या लढवयासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सामना कोणाच्याही बाजूने झुकू द्यात, परंतु या लढाईला सलाम आहे. असं म्हणतात ना, छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, हार को सामने देखकर भी जो लड़ जाए उसे एक खिलाड़ी कहते हैं. आइए जीवन में खेलों के नए रंग भरते हैं, हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. ओह व्हाट कैच, ओह एफर्ट लाजवाब, परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. पंचांची निर्णयाची प्रतीक्षा. पाहूयात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 6:34ची मॅच. कुठेही जाऊ नका आणि हृदयविकाराचा त्रास असणारे प्रेक्षक कृपया हा सामना पाहू नका. युवा कोलन आणि ओम महांगडे यांच्या माध्यमातून आले 501 रुपयांचं पारितोषिक. 2 चेंडू 9ची गरज. क्षेत्ररक्षकाचा एफर्ट जरूर लाजवाब होता, परंतु अखेरच्या क्षणी पाय सीमारेषेवर पडला. आता मात्र टीम मीटिंग आवश्यक. चला जलद गतीनं सामना सुरू करा. यस, सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन ॲडजस्टमेंट्स. उशीर झाल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्यापेक्षा तुम्ही वेळीच सावरणं गरजेचं. 2 चेंडू 9ची गरज, 1 डॉट बॉल आवश्यक. तो डॉट बॉल येईल का. आरके फौजी इतिहासामध्ये, पसरणी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये हे नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल का. षटकार षटकार षटकाराची भरारी, 6ची ललकारी. पसरणी प्रीमियर लीग चा डंका जगात वाजतोय भारी. याचसाठी केला होता अट्टहास. याची देही याची डोळा, अशा प्रकारचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतोय. अर्थात प्रेक्षकांची देखील गर्दी वाढतीये आणि दर्दी प्रेक्षकांच्या गर्दीने या सामन्याचं चित्र पालटलेलं आहे. 1 चेंडू 3ची गरज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. रोहन शिर्के आतापर्यंत 0 ठरलाय, परंतु हा 1 चेंडू त्याला हिरो बनवू शकतो. ती संधी आहे, संधीचं करावं लागेल सोनं. दुसऱ्या बाजूला आरके फौजी प्रेक्षक वर्ग स्वतःच्या पायांवरती उभा आहे. 17 चेंडू 59ची पार्टनरशिप झालेली आहे. कंपल्सरी चेस असेल हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. 1 डॉट बॉल.
जो संघ सामना जिंकेल रोहन किंवा आरके जो सामना जिंकवेल ना निलेश भैया भोसले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. हिअर वी गो लास्ट बॉल ऑफ द मॅच कमतदान विकेट संपतन रोहन शिर्के लास्ट मुवमेंट क्रंच मुवमेंट हिरो पंखांवर ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या अवकाशाला तुझी खरी अवकात आणि आपली खरी अवकात दाखवली आहे. परंतु जोरदार टाळ्या मित्रांनो आरके फौजी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. बिग राउंड अप्लॉज फॉर दिस मॅन द मॅन फ्रॉम इंडियन आर्मी आरके फौजी मॅन फ्रॉम पॅरा कमांडो एकविरा 11 आरके फौजी. व्हॉट एफर्ट मॅन व्हॉट एफर्ट. इतिहासामध्ये निश्चितपणे जेव्हा जेव्हा ही मॅच आठवेल ना 10 चेंडू 39 धावांची खेळी 5 षटकार अखेरच्या षटकामध्ये अक्षरशः बजरंग 11 संघाला त्यांनी दणानून सोडलं आणि या खेळाडूसाठी जोरदार निश्चितपणे टाळ्या झाल्या पाहिजेत. लाजवाब सामना आपल्या भेटीला आलाय. पसरणी प्रीमियर लीगचा थरार चला नाणेफेकीचा कौल लगेच होईल. बजरंग 11 वर्सेस शंभू 11 कॅप्टन पुढे